आणि इंदापूर तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सन्माननीय काकासाहेब देवकर देखील मंचावरती उपस्थित आहेत. नम्रपूर्वक स्वागत. इंदापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका संघटक सन्माननीय सुदर्शनजी ननवरे देखील या सभेस उपस्थित आहेत. आपले नम्रपूर्वक स्वागत. आवाज पोचताय कशा वाटतं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आवाज विधानसभेपर्यंत गेला पाहिजे. आदरणीय व्यासपीठ आणि ते जमलेल्या माझ्या मित्रमंडळींनो, मी 2 ते 3 मिनिटात फक्त प्रस्तावना करणार आहे. मित्रांनो, येणारी विधानसभेची 20 तारखेची निवडणूक आहे, ती खऱ्या अर्थाने ऐतिहासिक होणार आहे. आणि आपल्या ऐतिहासिक निमसाकरमध्ये ही प्रचंड मोठी अशी सभा होत आहे. त्याला अनेक कारण आहेत आणि निमसाकरला पण सभा होते. त्याचा पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये मेसेज जातो आणि 22 गावामध्ये सुद्धा मेसेज जातो. मित्रांनो, निमसाकर हे आपले असं गाव आहे ज्याने आतापर्यंत पाण्याच्या बाबतीत 22 गावांचं नेतृत्व केलेलं आहे. आपल्या गावात सूर्यकांत परनवरे असतील, विश्वासदादा रणसिंग असतील आणि बरेचसे मंडळी असतील आणि आता तरुण पिढीतले बरेचसे मंडळी आहेत. त्यांनी जवळपास 30 ते 40 वर्ष झालं पाण्याचा लढा दिलेला आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी झालेली आहे, सर्वांना संधी दिलेली आहे पण पाण्याचा प्रश्न अजूनही कायमस्वरूपी मिटलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज प्रत्येक इलेक्शनला कुणी येतं आणि आपल्याला सांगते की आपला पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे, पण यासाठी एक शाश्वत मार्ग काढायचा. मित्रांनो, मी कुणावरही एका शब्दाने टीका टिप्पणी करणार नाही. जरी मी या व्यासपीठावरती असलो तरी सर्वांसाठी एक आपण पर्याय काढतो की बाबा, आपली बऱ्याच वेळा छत्रपती सहकार कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि राज्य सहकारी सहकार संघाचे माजी अध्यक्ष यांच्या बरोबर देखील पाण्याची चर्चा होते. या ठिकाणी आपण किरण असतील, कैलासवासी जमाप्पा मोरे असतील, यांच्याशी माझ्या अगोदरच्या पिढीनं किंवा आम्ही पण ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळेस पर्याय असा होत आहे की आपल्याला 2 ते 3 पर्याय आहेत की ज्यातून मार्ग सुटू शकतो. मित्रांनो, टीका करणं सोपं आहे पण मार्ग काढणं अत्यंत अवघड परिस्थिती आहे, पण त्यातून पण आपण एक चांगल्या प्रकारे मार्ग काढू शकतो. मित्रांनो, आपल्या पाठीमागे निरा नदी राहते. 13 गावात निरा नदीवरती बंधारे आहेत. आपण पहिली गोष्ट असं करायची की निरा नदीच्या प्रत्येक बंधाऱ्यावरती अशी काही व्यवस्था करायची की बाबा पाणी लिकेज नाही झालं पाहिजे, एकही थेंब पाणी लिकेज नाही झाली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी जर बंधारा मोडून नवीन बंधारा बांधायची गरज असेल त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा बंधारा बांधू. मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की खडक वाचल्याचं पाणी आपल्यापर्यंत येत नाही, त्याला अनेक राजकीय कारण आहेत. पण त्यासाठी पण आपण एक पर्याय करू शकतो की आपल्याला मुळशी धरणाचं पाणी बोगदा करून खडकवासला सोडायचं आहे. आणि त्याचबरोबर खडकवासला धरणापासून ते फुरसुंगीपर्यंत आपण बोगदा जर पाडला तर त्यात आपल्याला 3 TMC पाणी वाचू शकते. तेच पाणी आपल्या 22 गावाला मिळू शकते. हा एक पर्याय आहे. आणि आणखी एक मित्रांनो, आपला निराडावा कालवा जो आहे तो जवळपास 130-140 वर्षापूर्वीचा झालेला आहे. मित्रांनो, 10-15 वर्षापूर्वीचा जरी फ्लॅट असला, आपला घर असला, स्लॅब असला तरी त्याची गळती होते. तर आपण काय करायचं, सोमेश्वर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना, निराभीमा सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, हे 5 सहकारी साखर कारखाने आणि सोनाई उद्योग आणि नेचर उद्योग आणि बारामती ॲग्रो हा कारखाना आहे, खासगी कारखाना. तर त्यांच्याकडून आपण डिझेलसाठी पैसे घ्यायचे आणि
जलसंपदा विभागाची मशिनरी आपण एक्सप्रेस कॅनल करू, कुणालाही काही अडचण होणार नाही, पाण्याची वनक्षमता वाढेल. मित्रांनो, आपला निराडावा कालवा सुटतो 815 825 क्युसेकने आणि आपल्याला शेतपळा टेलला मिळतं 117 क्युसेक पाणी. दिवसेंदिवस हे पाणी कमी होत चाललेलं आहे आणि शेतीच्या पाण्यापेक्षा पिण्याच्या पाण्याला पहिलं प्राधान्य असतं, त्यामुळे ऑटोमॅटिक लोड येणार आहे. तर त्यासाठी आपण एक्सप्रेस कॅनल केला, कालव्याची वहन क्षमता वाढवली आणि आपल्या तालुक्याच्या ठिकाणी 2 ते 3 अशी ठिकाणं आहेत की जिथं आपण शेतपळ सारखी छोटी छोटी तळी, म्हणजे शेतपळ आपल्या जवळपास पाऊण टीएमसी आहे, त्यासारखी जर 2 ते 3 तळी बांधली आपण तर आपला पावसाळ्याचा प्रवाहाचा प्रश्न मिटू शकतो. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे आणि सर्वांनी जर राजकीय वैर सोडून जर सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर आपल्या 22 गावाचा पाण्याचा प्रश्न नक्की सुटू शकतो. आणि आता मित्रांनो, बापू आलेच म्हटल्यावर छत्रपती कारखान्याबद्दल 2 शब्द तरी बोलणं मला भाग आहे. आणि तुम्हाला सांगतो, आज आपला छत्रपती कारखाना राज्यात 1 नंबरचा दर देत होता. एक काळ असा होता की छत्रपती सहकारी साखर कारखाना दर जाहीर करायचा, त्याच्यानंतर बाकीचे कारखाने जाहीर करायचे. आज कसं झालंय मित्रांनो, अनेक अडचणीत काय त्यांच्याकडून आहेत किंवा काय आहेत. आपण पहिली गोष्ट एक ध्यानात ठेवायची, मी कारखान्यात सभासद आहे, माझा ऊस छत्रपतीलाच गेला पाहिजे. कारण काय होतंय, आपल्या शेलकाऊन जातोय गेट केला बाहेर आणि बाहेरचा किंवा थोडा खराब ऊस तो आपल्या कारखान्याला येतोय, त्यामुळे कारखान्याचं क्रशिंग पण कमी होत आहे आणि बाकीच्या गोष्टीला पण मर्यादा येतात. तुम्ही आम्ही सगळे सभासद आहे, आपण सगळे काही इकडे असतील काही इकडे, आपण फक्त प्रामाणिकपणे एक करायचं, आपण कष्ट करायला कुठे कमी पडत नाहीये. आपण फक्त ऊस आपल्याच कारखान्याला घालायचा. बाहेरचे कोणी येतील, आज तात्पुरता जास्त दर देतील, पण ज्यावेळेस ऊस जास्त होतो त्यावेळेस फक्त आपल्याला छत्रपतीचा किंवा आपल्याच कारखान्याचा आधार राहणार आहे. आणि मी एक सांगतो, आज इथं बापा 2 ते 3 महिन्यात आपल्या छत्रपती कारखान्याची निवडणूक आहे आणि राज्यात आपण पहिल्या 5 मध्ये बापूंच्या नेतृत्वाखाली आपण दर घेऊ, हे आमचा तुम्हाला शब्द आहे. ह्यात काही असू द्या, भले निवडणूक लागून इलेक्शन होऊ द्या किंवा बिनविरोध होऊ द्या, छत्रपती कारखाना आपण बापूंच्या हातात देऊया. आणि हिथं ठामपणे सांगतो, आपण 750 850 जे काही सभासद आहेत त्यांच्या वतीनं वाचून दर घ्यायचा. माळेगाव सोमेश्वरच्या बरोबर 1 रुपये सुद्धा आपण कमी घ्यायचं नाही. फक्त आपण दर चांगला घ्यायचा असेल तर ऊस मात्र छत्रपतीला कारखान्याला घालायचा. मित्रांनो, तालुक्यात रस्ते झाले, मी काही नाही असं म्हणत नाहीये, पण जे 2 एक मुख्य रस्ता आहे तो आपला आहे इंदापूर बारामती जाणारा, तो आपला जो नॅशनल हायवेचा आहे काम, ते बऱ्याच ठिकाणी अडलेलं आहे. आज बारामती तालुक्यात हायवेचं काम चालू होऊन त्याचं टोल चालू झालेलं आहे. आज माळशिरस तालुका पंढरपूर तालुक्यात तिथं पण चालू झालेलं आहे. पण आपल्या इंदापूर तालुक्यात जर त्या रोडचं काम जर लवकर झालं तर जे अपघात होणार आहेत किंवा जी वाहतूक होणार आहे तर त्यासाठी बऱ्याच प्रमाणात चांगल्या प्रमाणात जर रोड लवकर झाला तर प्रगती आपल्या भागाचीच होणार आहे. मित्रांनो, काय होतंय, आता माझ्यावरती पण मी आता इथं बोलतोय, बऱ्याचशा गोष्टीचा दबाव आहे किंवा काय आहे, असं काही वेगळं काही समजू नका. पण जे काही ते मी प्रामाणिकपणे म्हणतो, तुम्ही कधी बघा 54 फाट्याला जर पाणी नाही आलं तर पहिले 5-10 जण जे आता असतील, जे पळणारे असतील, त्यात रवी पवार आहे, तुम्हाला एवढा तर विश्वास ठेवा. आणि आपण सर्वांनी मिळून आपण आपल्या तालुक्याचं आपल्या भागाचं जर नंदनवन करायचं असेल तर पाण्याशिवाय काही पर्याय नाही. त्याला अनेक पर्याय आहेत. जे मोठे लोक आहेत ते मोठे त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करावा, त्यांनी पाणी आणावं, आम्ही त्यांना डोक्यात घेऊ, आमचं काही म्हणणं नाहीये. पण पाणी जर नाही आलं तर आपण शेती कुठून पिकवणार. आज निमगाव शाळगाव नंतर निमसाखर हे फळबागांचा आगार झालेला मित्रांनो, पण त्याला पाण्याची कमतरता पडते. आणि काही गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, त्या आपल्या गावाच्या बाबतीत मला जरा 2-3 गोष्टी मागायच्या आहेत. कदाचित आपण इथं पाहू नयेत, भाऊपर्यंत निरोप पोचवा किंवा आणखी 2 उमेदवार आहेत त्यांनी जरी पूर्ण केल्या तरी काही अडचण नाही, शेवटी आपलं गाव आहे. मित्रांनो, आपल्या शिरसटवाडीला आणि रणगावला जे शाळगाव वाडा येतो त्यांचं खोलीकरणाचं काम झालेलं आहे, पण जे पुढून येतो आपल्या खडकापासून निरा नदीला मिळतो त्या ठिकाणी वाडा खोलीकरणाचं काम जर झालं आणि त्या ठिकाणी जर बांधबंदिस्ती झाली, छोटे सिमेंटचे बंधारे जर झाले तर आपल्या त्या पूर्ण वाटाचं त्या वस्तीत लवटे वस्ती, बर्गे वस्ती, खंडोबा नगर आणि पाठीमागचा भाग बऱ्यापैकी विहिरीला पाणी राहील आणि आपण चांगल्या प्रकारे सोडू शकतो. आणि त्यासाठी ना आपण पाठीमाग आपल्या शर्मिला वहिनी आल्या होत्या लोकसभेच्या इलेक्शनला, आम्ही म्हटलं की वहिनी आम्ही तुम्हाला काही बाकीच्या गोष्टी मागू शकत नाही, पण त्यांनी शरीफ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला जेसीबी मशीन किंवा पॉकलाईन मशीन हे फक्त विनामूल्य उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या दृष्टीने आपण पण चांगले करू शकतो. आणि त्या दृष्टीने मित्रांनो आणखी काही 2-4 रस्ते आहेत. इकडे आपला वीर वस्तीकडे जाणारा सुपंतार आहे आणि तो रस्ता आहे तो पण पूर्ण व्हावा, हे पण बऱ्याच आहे. कारण काय होतंय, निरा नदी एक मोठा पुलाची अत्यंत गरज आहे. कारण पलीकडच्या भागातून जवळपास 40 ते 50 विद्यार्थी आणि शेकडो नागरिक ये जा करतात. आपल्या भागातील पलीकडे पण शेती आहे, तर त्यांच्यासाठी पुलाची एक अत्यंत आवश्यकता आहे निरा नदीची, तर तो एक मार्गी लागावा ही एक आमची इच्छा आहे.
आणि मित्रांनो आपल्याला एक सुजान चांगले सरपंच भेटलेले आहेत. राजकीय वय थोडं असेल किंवा थोडं आजूबाजूला जाऊ द्या, आपण पण काही चांगल्या सूचना असतील तर आम्ही पण आपण चर्चा करतो की कुठल्या चांगल्या सूचनाला कोणीही नाही म्हणत नाहीये, फक्त आपण त्या वेगळ्या पद्धतीने मांडल्या तर ते त्याच्यावरती मार्ग आपण काढू शकतो. एक असं मित्रांनो एक सांगतो की आपला पाण्याचा, शिक्षणाचा, रोजगाराचा जर प्रश्न सुटला ना आपण आणि त्यातल्या त्यात पाणी जर आलं ना, निमसाखरचं शेतकऱ्यानं सोनं पिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. कारण कष्टाला आपण कुठे कमी पडणार नाही, ऐन वेळी फक्त पाण्यात आपण मागतो. आणि आपल्या निर्वांगी गाव असेल, निमसाखर आणि निर्वांगी हे काय भावासारखेच आहेत. हे जे दोन गाव आहेत त्याचे ते खळाळ बंधारा म्हणून आहे, त्या बंधाऱ्याची पण जर दुरुस्ती आपल्या निरा नदीचे 13 बंधारे दुरुस्त जर झाले ना वेळेवर, तर तो आपल्या डाव्या कॅनल वरती लोड येणार आहे ना मित्रांनो, तो अत्यंत कमी होईल. कारण तिकडचं पाणी थोडस आपल्या नदीचं जर वापरायला मिळालं तर शेतीच्या पाण्याला आहे ना थोडस डाव्या कालव्यावरती आणि खडक बसल्यावरती लोड कमी येईल. असंच मित्रांनो काहीतरी मार्ग काढावा लागेल. कारण आता इथं बरेच जण बसले असतील, बरेच जण माझे रेकॉर्डिंग करतील, त्यांच्या नेत्यांना दाखवतील, पण मी कुणावरही टीका करणार नाहीये. आपण फक्त आपल्या गावाचा विकास केला पाहिजे, आपल्या भागाचा विकास केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही आम्ही हयात आहे तोपर्यंत, माझे आजोबा असतील, वडील असतील किंवा आपल्या गावातील तिन्ही पिढ्या असतील, आजपर्यंत आपण फक्त आणि फक्त पवार साहेबांनाच बघून मतदान केलेलं आहे. आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे कधीही चुकणार नाही, भले त्यांनी कितीही ताकद लावू द्या. आणि ह्यांनी एकदा हाऊस फिडून बघितलेलं आहे. आपण लोकसभेच्या वेळेस बघितलं, हे स्टेज होतं, आपण इथंच रवी पवारने सांगितलं होतं की 1000 मताचं लीड देऊ आपण तुतारीला, आणि 850 मताचं लीड आपण सर्वांनी तरुण पिढीनं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली आपण करून दाखवलेले. मित्रांनो जास्त काय तुम्हाला सांगू शकत नाही. आपण फक्त एक गाणं घ्या, कर्जमाफी करू झालं पवार साहेबांनी. आज माझ्यावरती 1 लाख रुपयाचं कर्ज आहे, पण मला गॅरंटी आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं की 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आपण वाचवून घ्यायची 100 दिवसाच्या आत. आणि ज्यांना ज्यांना कर्जमाफी पाहिजे मी एवढंच सांगतो की त्यांनी फक्त आणि फक्त पवार साहेबांनाच मत द्यावं, त्यांच्याकडे बघूनच मत द्यावं, एवढंच मी सर्वांना विनंती करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभार आहे. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. हे होते युवा नेते सन्माननीय रवी पवार, मनपूर्वक धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये या कार्यक्रमासाठी निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय लालासाहेब पवार उपस्थित आहेत. आपलं नम्रपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील उपस्थित आहेत. आपलं नम्रपूर्वक स्वागत आहे. इंदापूर तालुका शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आणि विद्यमान जिल्हा संघटक सन्माननीय भीमरावजी भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं नम्रपूर्वक स्वागत. राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काकासाहेब देवकर उपस्थित आहेत. आपलं नम्रपूर्वक स्वागत. बावडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच समीर मुलानी या ठिकाणी उपस्थित आहेत. नम्रपूर्वक स्वागत. इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टचे काही अधिकारी पदाधिकारी देखील या सभेच्या निमित्तानं मला उपस्थित राहताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटनेचे काही अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. नम्रपूर्वक स्वागत. सर्व धर्म समभावाचं प्रतीक असणारा निमसाखर हा गाव आणि या निमसाखर गावचा बाजारपेठ खचाखच गर्दीने भरला. या कार्यक्रमात यानंतर आमिर सय्यद यांना विनंती करेन आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ये चिराग को देखकर मचल रही है हवा, ये चिराग को देखकर मचल रही है हवा, हमारे गांव में बहुत तेज चल रही है हवा, हमारे गांव में बहुत तेज चल रही है हवा, बना रही है किससे बहू के नाकामियों के, उन्हें क्या खबर बदल रही है हवा, उन्हें क्या खबर रुख बदल रही है हवा. अस्सलाम वालेकुम. नमस्कार मित्रांनो, भाइयों, मैं आपके सामने आमिर सैयद बावड़ा गांव के छोटे से गांव से आया हूँ. यहाँ हम कुछ दिनों से देख रहे हैं कि उप मुख्यमंत्री साहब देवेंद्र साहब लगातार बोल रहे हैं कि तुम्हारे मस्जिद पे बुलडोजर फिराएंगे, तुम्हारे दरगाह को गिराएंगे, तुम्हारा बाप पाकिस्तान है. उन्हें ये मुझे बताना है यहाँ से, ये मेरे आवाज है, दोनों सुनो कि हम भारत के मुसलमान हैं. ये जितना तुम्हारा हिंदुस्तान है उतना ही मेरा हिंदुस्तान है.
ये उतना ही हम सभी मुस्लिम भाइयों का हिंदुस्तान है। तो उन्हें मुझे ये बताना है कि आने वाली 20 तारीख को यहाँ सिर्फ इंदापुर तालुके से नहीं, पूरे महाराष्ट्र से, यहाँ से सभी मेरे मुस्लिम भाई यहाँ उनकी तख्त बदल कर दिखा देंगे और उन्हें यहाँ से, महाराष्ट्र से उन्हें गुजरात भेज देंगे। दोस्तों, कुछ दिनों पहले टाटा एयरबस का 2200 करोड़ रुपए का प्रोजेक्ट देवेंद्र जी ने यहां से गुजरात भेज दिया। वेदांत फैक्सवन का 155 करोड़ का प्रोजेक्ट, मेडिकल इक्विपमेंट का 4024 करोड़ का प्रोजेक्ट उन्होंने महाराष्ट्र से गुजरात भेज दिया। यहाँ क्या महाराष्ट्र में यहाँ उन्हें सिर्फ वोट ही चाहिए? क्या उन्हें यहाँ की बोली जनता नहीं दिखती? यहाँ विकास क्या सिर्फ गुजरात के लिए बना है? दोस्तों, उन्हें हमें 20 तारीख को ये दिखा देना है कि जो उन्होंने प्रोजेक्ट वहाँ भेज कर क्या खोया है। दोस्तों, यहाँ बीजेपी को और बीजेपी के साथ देने वाले, जो बीजेपी का नारा है वही उनका नारा कल हो सकता है। तो हमें उन्हें यहाँ से दिखा देना है कि वो एक मुस्लिम क्या कर सकते हैं। हम 28,000 हमारे वोट है, ये वोट इस बार निर्णायक वोट साबित हो गए और ये दिखा देंगे कि इंदापुर में यहाँ से हमारे दोस्त कालिदास अवार्ड हमेशा बोलते हैं कि भाव के बारे में कि धन्यवाद। तो हमें इस शेर को यहाँ 10 साल की रेस्ट के बाद इस शेर को अब हमको मुंबई भेज देना है और यहाँ हम तालियां बजा के बताते रहे उनको कि हम बहुत सारे वोट से उनको यहाँ से हम मुंबई के लिए भेज देंगे। और उनको एक मुस्लिम वोट क्या होता है, वो हमेशा बात करते हैं जिहाद जिहाद। जिहाद क्या होता है? क्या उन्होंने कभी पीछे मुड़ के देखा है? क्या हिंदुस्तान स्वतंत्र करने में क्या हमारा साथ नहीं था? क्या इससे पहले 1947 की जंग के पहले या 1947 में जंग हुई, उस जंग में क्या किधर मुस्लिम नहीं था? क्या हमारा योगदान कुछ नहीं है उसमें कि बार बार वो कहेंगे जहादी वोट जहादी वोट? हमें उनको दिखा देना है कि ये जहादी वोट नहीं है, ये टर्निंग पॉइंट, यहाँ से रुख बदलने वाले ये वोट है। और ये वोट हम यहाँ भाव को, पवार साहब को देखकर हम यहाँ पे जो मुंबई की सरकार है उस सरकार को हिला देंगे और यहाँ से हमारे शेर को यहाँ से हम भेज देने वाले हैं। दोस्तों, जितना देवेंद्र या उनसे जितना बाकी लोगों का योगदान है इस देश को स्वतंत्र कराने में, उतना ही हमारा योगदान भी है। जब कोई हमको बोलता है कि आपको हमेशा यहाँ से, यहाँ का नागरिकत्व का यहाँ से प्रूफ देना पड़ेगा, ये हम कितने दिन हमारी परीक्षा हम देंगे? जितना उन्होंने योगदान दिया है उतना हमने भी इस देश को स्वतंत्र कराने में योगदान दिया है। और इन्होंने बार बार जो है मस्जिद में घुस के मारने की बात करते हैं। क्या ये इतना आसान है? अगर उन्होंने हमारे बारे में बोलते, मुसलमान का अर्थ है मुस्लिम ईमान, हम हमेशा शांत रहने का काम करते हैं, लेकिन इस बार हम शांत नहीं रहेंगे। इस बार 20 तारीख को हम दिखा देंगे कि एक मुस्लिम वोट क्या कर सकता है। और दोस्तों, हमें आप सभी को बताना है कि एक एक वोट बहुत जरूरी है, इसीलिए कोई भी बहाना नहीं चलेगा। इससे पहले बहुत से बार विधानसभा में ऐसा देखा गया है कि एक एक वोट से, एक बार का एक किस्सा बताता हूँ, एक आमदार एक वोट से गिरा था और उस दिन का जब उन्होंने मायना किया कि किस तरह एक वोट कहाँ गिरा, तो उस वक्त ये पता चला कि उन्होंने उनके ड्राइवर को छुट्टी नहीं दिया था और वो ड्राइवर ने वोट नहीं किया था, इसी वजह से एक वोट कम गिरा। दूसरा एक आमदार की यही किस्सा बताता हूँ। दूसरा एक आमदार को एक वोट कम गिरा था और उस वक्त जब उन्होंने
सर्वे किया तो उसमें देखा गया कि उस आमदार की बीवी और लड़की दोनों मंदिर गए हुए थे और उन्होंने वोट नहीं डाला था। और एक वोट की कीमत क्या है उस वक्त उस आमदार को पता चली। उस आमदार से पूछो कि एक वोट की कीमत क्या है। तो हमें एक एक वोट बहुत जरूरी है। और वोट एक एक वोट, कोई बीमार हो, कोई परेशान हो, किसी को गांव जाना है तो एक एक वोट देकर हम चले जाएंगे, लेकिन हमारा एक वोट जाया नहीं जाने देंगे। यही मैं आपसे गुजारिश करता हूं और सभी मेरे मुस्लिम भाई और सभी को विनती करता हूं कि आपके जिंदा होने का आप परिचय 20 तारीख को वोट देकर दीजिए और ये हवा का रुख बदल दीजिए। और यहाँ से विधानसभा में हर्षवर्धन जी पाटिल साहब इनको बहुत सारे वोटों से वोट देंगे और ये जो तुतारी चिन्ह है इस पर वोट करके आप यहाँ से भाव को बहुत सारे वोटों से जिता देंगे, यही आशा करता हूँ। और दूसरी बात एक बोलना जरूरी है कि यहाँ पर हमने कुछ दिनों पहले देखा कि बहुत सारे जो भाव और हमारे के बीच में के जो पुडारी थे, मतलब पुडारी खुद समझते हैं, हम तो नहीं समझ रहे थे उनको। कुछ लोग चले गए, बहुत अच्छा हुआ चले गए। उनकी वजह से तुम्हारे और भाव के बीच का एक आदमी चला जाने से हम बहुत नजदीक आने वाले हैं और इसका फायदा हम उठाएंगे और उनको बता देंगे कि एक वोटर क्या कर सकता है और ये करके दिखाएंगे, यही उम्मीद करता हूँ। धन्यवाद। धन्यवाद जनाब आमिर भाई, मनपूर्वक धन्यवाद। आप आए, बाहर आए, सर्व धर्म समभावाचं प्रतीक असणारा निमसाकर गाव। विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने या गावामध्ये राहतात। ही सर्व धर्म समभावाची भूमिका राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी मांडली आणि ही सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊनच हर्षवर्धन भाऊ पाटील विधानसभेच्या निवडणुकीत सामोरे जात आहेत। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, सर्वांचंच नम्रपूर्वक स्वागत। आणि मंचकावरील मान्यवरांना विनंती करेन, आपलं मनोगत जर व्यक्त करावयाचं असेल तर ते करावं। मंचकावरील मान्यवरांना विनंती, आपल्यापैकी कोणाला आपलं मनोगत व्यक्त करावयाचं असेल समोर बसलेल्या मतदार बांधवांपैकी कुणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल आणि या ठिकाणी मी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आणि जिल्हा संघटक सन्माननीय भीमरावजी भोसले साहेब यांना विनंती करेन, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। इंदापूर तालुका विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आपले सर्वांचे लाडके नेते माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपण निमसागर गावामध्ये सभा घेत आहोत। आणि या सभेसाठी उपस्थित असलेले माझे सर्व समोर बसलेल्या मतदार बंधू भगिनी आणि माझ्या महिला भगिनी यांना प्रथमतः यांचं नाव घेऊन व्यासपीठावरील प्रमुख अतिथी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तेजसिंग भैया, त्याचप्रमाणे अशोक बापू गोगरे, आमच्या सर्व व्यासपीठांनी सन्माननीय व्यासपीठ संबोधन करतो आणि माझे 2 शब्दाचं मार्गदर्शन चालू करतो। बंधू, विकास केला असं डांगोरा पिटत आहेत, परंतु आपण पाहिलं तर खरा विकास काय केला? 4 कामं रस्त्याची केली म्हणजे विकास झाला का? खरा विकास, शाश्वत विकास कशाला संबोधलं जातं? आज आपला इंदापूर तालुका हा कृषी प्रधान शेतकऱ्यांचा तालुका आहे। बहुसंख्य लोक या ठिकाणी शेतीवर अवलंबून आहेत आणि या
शेतीसाठी पाणी महत्वाची गरज आहे. त्याचप्रमाणे सर्व लोकांना घर, निवारा, शिक्षण या सुविधा असणं आवश्यक आहे. परंतु या दळबद्री सरकारने या सगळ्या गोष्टीला फाटा मारून या ठिकाणी शेतकऱ्यांची वाट लावली. या ठिकाणी कापसाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, शेतीच्या कुठल्याही उत्पन्नाला भाव नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची बहुसंख्य मुलं आज या ठिकाणी उच्च शिक्षित होऊन घरी बसलेले आहेत. या उच्च शिक्षित मुलांच्यासाठी त्यांच्या हाताला काम मिळवण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही पूर्वीच्या आमदारांनी या ठिकाणी कसलीही सुविधा केलेली नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी कसल्याही MIDC मध्ये उद्योगधंदा आणलेला नाही. या दळबद्री सरकारने आपलं व्यवस्थित चाललेलं सरकार उद्धवजी साहेबांचं, पवार साहेबांचं आणि काँग्रेसचं हे सरकार उधळून लावलं. आपल्या सर्वांची उद्धवजी साहेबांची शिवसेना फोडली, शिवसेनेचे तुकडे तुकडे केले. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं दैवत शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष फोडला, त्याचे तुकडे तुकडे केले आणि हे लबाड सगळे गुवाहाटीला पळाले. मित्रांनो, हे तुम्हाला आवडलं का? आणि या ठिकाणी जर अशी पळवापळवी करून आपलं चाललेलं आपण खाणारं ताट ह्या दळबद्री सरकारने विस्काळून घेऊन त्या ठिकाणी राज्य करण्याचा ध्यास घेतला. मित्रांनो, या ठिकाणी हे कुणाला आवडलं की उद्धवजी साहेबांनी पक्ष काढला, त्यांच्या आमदार 40 गुवाहाटीला पळवले आणि या ठिकाणचे बारामतीचे नेते स्वतः ही गोष्ट लोकांना सांगतात की बघा काय चुकलं उद्धवजींचं, पक्ष कुणाचा, पळवला कुणी, राज्य करतय कोण. मग अशा पद्धतीमध्ये मित्रांनो हे सगळे लवाड लांडगे, अलीबाबा आणि 40 चोर असं यांचं हे महायुतीचं सरकार हे आपल्याला या राज्यातून हद्दपार केल्याशिवाय आपण राहायचं नाही. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. बरीच मंडळी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करणार आहेत. मी एकच महत्वाचं सांगतो की आपण 20 तारखेला मतदानाला जाताना आपण डोक्यात शांततेने आपला उमेदवार कोण, उमेदवाराचं चिन्ह काय, तर आपला उमेदवार हर्षवर्धन पाटील भाऊ आणि त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस, हे चिन्ह आपण आपल्या घरातील सर्व कुटुंबांना म्हणजे आपले आई वडील असतील, आपली पत्नी असेल, मुलं असतील, मतदान करणारे हे सर्व मंडळी ह्यांना पहिल्यांदा आपण तुम्ही हे आदल्या दिवशी संध्याकाळी सांगून ठेवा. दुसरं महत्वाचं, मतदानाला जाताना त्याचं ओळखपत्र जवळ असलं पाहिजे. त्याचप्रमाणे बरेचसे लोक भाऊ या ठिकाणी 40 नंतर चष्मा लागतो, तर आपल्या खिशात तो चष्मा सुद्धा असला पाहिजे. त्या मतदान केंद्रावरती गेल्यानंतर ते पुट्टाचा बॉक्स असतो, त्या बॉक्स मध्ये बाजूनी सगळे पुट्टे लावलेले असतात आणि वरनं शिक्का वगैरे पॅक असतात आणि त्या बॉक्स मध्ये आपलं चिन्ह कुठलं आहे, आपला उमेदवार कोण आहे हे त्या माणसाला तात्पडत बसावं लागतं. त्यासाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी
यांना कल्पना दिलेली आहे. आपले भाऊ सुद्धा तेव्हा या ठिकाणी बापू सुद्धा ही कल्पना निवडणूक निर्णय अधिकारीला त्यांनी द्यावी. बापू त्या ठिकाणी अंदाज पडतो, त्या ठिकाणी चांगला 60-80 व्हाईट बल्ब म्हणजे पांढरा शुभ्र उजेड देणारा बल्ब असला पाहिजे. म्हणजे ह्या माझ्या मतदाराला त्या ठिकाणी त्रास होणार नाही आणि तो सहजासहजी आपला उमेदवार शोधू शकेल, आपलं चिन्ह शोधू शकेल आणि आपल्या उमेदवाराला भरघोस मताने मतदान करू शकेल. मित्र, सांगण्यासारखं खूप आहे. या ठिकाणी आपण स्वतः गहाण न पडता दिवसाचा रात्र करून जे मतदार परगावे आहेत, जे मतदार नोकरीसाठी बाहेर आहेत, त्या सर्वांना फोन करून कल्पना द्यावी की आपले उमेदवार हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, त्यांचं 4 नंबरचं तुतारीचं चिन्ह आहे, ते माणूस वाजवणारा तुतारीचं चिन्हावरती आपण त्यांना मतदान करण्यासाठी सांगावं. एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्व मतदाराला विनंती करतो आणि एकच सांगतो, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. धन्यवाद भोसले साहेब, मनपूर्वक धन्यवाद. अवघ्या काही क्षणामध्येच इंदापूर विधानसभेचे विद्यमान उमेदवार सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. नम्रपूर्वक स्वागत आणि स्वागत करण्यासाठी गाव सज्ज झाला. कारण निवडणूक सर्वसामान्य मतदारांना हातामध्ये घेतली, निवडणूक तरुणाईला हातामध्ये घेतली. साहेबांच्या स्वागतासाठी निमसाकर गावामधील तमाम तरुण एकत्र जमला आणि ज्यावेळी तरुण एकत्र येतो त्यावेळी निश्चितच क्रांती घडते. हे क्रांतीचं स्वप्न तरुण पाहिलं. हलगीच्या कडकडाटात आणि तुतारीच्या निनादात इंदापूर विधानसभेचे उमेदवार सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांचं मंचकाच्या दिशेनं आगमन होत आहे. निमसागर ग्रामस्थांच्या वतीनं उत्स्फूर्त असं स्वागत केलं जाते. इंदापूर विधानसभेला सामोरे जात असणाऱ्या उमेदवाराचं, इंदापूरच्या विकासाचं ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा जाणता राजा, दीनदलितांचं पददलितांचं नेतृत्व, दीनदलितांचे कैवारी, पददलितांचे कैवारी सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांचं निमसाकर गावामध्ये सुभाषिनींच्या शुभहस्ते औक्षण करून स्वागत केले जाते आणि मंचकावरती आगमन होते. इंदापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन भाऊ पाटील मंचकावरती आगमन होते. इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती जयकुमार कारंडे यांचं मंचकावरती आगमन होत आहे. मेरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्मान्य भागवतरावजी मोरे आणि मंचकावरील सर्वांचंच निमसागर ग्रामस्थांच्या वतीनं नम्रपूर्वक स्वागत. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक निमसागर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य गोविंदराव उर्फ बाबूराव रणवरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी अतिशय उत्साही वातावरणात इंदापूर विधानसभा निवडणूक 2024 या निमित्तानं आज या ठिकाणी शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो
आणि त्यांना आमच्या या सर्व ग्रामस्थांच्या, मतदार राजांच्या, बंधू भगिनींच्या, पत्रकारांच्या वतीनं या निवडणुकीत विजयासाठी मनापासून शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी व्यासपीठावर या आदरणीय साहेबांबरोबर पृथ्वीराज बापू जाचक, विलास बापू वाघमोडे, अशोक भाऊ घोगरे आणि सन्माननीय व्यासपीठ हे सर्वच उपस्थित आहेत। मला आपल्या या प्रचंड जनसागराला सांगायचंय की आपण येणारी विधानसभा आदरणीय हर्षवर्धन पाटलांना जे मत द्यायचंय त्या मत द्यायचं एकच कारण की त्यांनी आजपर्यंत राजकारण करताना सर्व घटकांचा विकास व्हावा या उद्देशानं आपलं कायमस्वरूपी नियोजन केलेलं आहे। यामध्ये सुरुवातीला शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना, शेतकरी, शेतमजूर, तरुण आणि महिला भगिनी या सर्वांसाठी जे मोठ्या प्रमाणात त्यांनी विविध योजनांमार्फत काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून ते उद्या आपल्याला 20 तारखेला त्या कामाचं फळ म्हणून त्यांच्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन ठेवून, चिन्हासमोर बटन ठेवून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक नम्र आव्हान मी या निमित्तानं आपल्याला करतो। खरं तर या 10 वर्षात शेतकऱ्यांची पाण्या वाचून झालेली ससे होरपट, तरुणांची 2 हाताला रोजगार नसल्यामुळं झालेली अगदी दयनीय अवस्था, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजय चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज या ठिकाणी कुठल्याही घटकांना समाधानकारक न्याय न मिळाल्यामुळं अगदी व्यापारात स्थिरता आली नाही, तरुणांच्या 2 हाताला रोजगार नाही आणि मग ह्या सर्व 10 वर्षातल्या आपल्या समोर जे विरोधी आहेत त्यांनी नेहमीच इथं येऊन सांगतात की बाबांनो मी फार काम केलंय आणि माझं काय चुकलं। मी तर या जाहीर सभेत सांगेन की खरंच विरोधकांचं चुकलं काहीच नाही, चुकलं ते ह्या मतदार बंधू आणि भगिनींचं चुकलं की त्यांनी अशा या सक्षमपणा नसताना अशा या उमेदवाराला 10 वर्ष सलग संधी दिली, तरी आता ही चूक दुरुस्त करण्याची वेळ आहे। आणि माझी आपणाला विनंती आहे की येत्या 20 तारखेला आदरणीय हर्षवर्धन पाटलांच्या तुतारी या चिन्हावर आपण प्रचंड बहुमताने विजय करावं असं आवाहन करून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी। धन्यवाद। इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांचा यथोचित सन्मान निमसाखर ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतोय। सन्माननीय प्रकाश बुवासाहेब कदम, सन्माननीय खुतबुद्दीन मुलानी, सन्माननीय गोरख शेळके आणि सन्माननीय प्रदीप कृष्णाजी रणवरे पाटील या चौघांना मी मंचकावरती आमंत्रित करतो। या चौघांच्या शुभ हस्ते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान निमसाखर ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतो। यानंतर साहेबांचं सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतोय। सन्मान करतायत प्रदीप कृष्णाजी रणवरे पाटील, प्रकाश बुवासाहेब कदम, खुतबुद्दीन मुलानी आणि गोरखरावजी शेळके। आणि पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय दत्ता गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नम्रपूर्वक स्वागत। त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते सन्माननीय शेखररावजी देशमुख देखील उपस्थित आहे। साहेब आपलं देखील नम्रपूर्वक स्वागत निमसाखर ग्रामस्थांच्या वतीनं। साहेबांचा यथोचित सन्मान ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर इंदापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सन्माननीय सुदर्शन रणवरे। मी काय भाषण वगैरे करणार नाही, मी फक्त एवढंच सांगणार आहे भाऊ, 15 दिवस झाले मी जरा या प्रक्रियेत नव्हतो। एक माझा मित्र उभा आहे, आता ते मित्राने फार आग्रह केला म्हणून
मी 10-15 दिवस या प्रक्रियेत नव्हतो, पण पक्षाकडून आणि आमचे नितीन दादा केसी आप्पा यांनी बऱ्याच वेळेस फोन केले आणि पक्षासाठी काम करायचं सांगितलं. त्यामुळे मी आजपासून ठरवलंय, मित्र गेला उडत, पक्षासोबत आपण प्रामाणिक काम करायचं. तुमच्या कार्यकर्त्यांनी 15 दिवसात जेवढं काम केलंय त्यापेक्षा जास्त काम मी माझ्या आणि माझ्या पक्षाच्या वतीने आणि निमसाकर मध्ये येणाऱ्या 5 दिवसामध्ये करून दाखवतो. आणि लोकसभेला जसं आम्ही लीड मिळवून दिलं त्याचप्रमाणे या विधानसभेला सुद्धा तुम्हाला विजयी करण्यामध्ये आमचा मोठा वाटा असेल अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर पक्ष प्रवेश होतोय. सन्मान्य सुधीर केशवराव भोसले, निमसाकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्ष प्रवेश होतोय. मी विनंती करेन, सुधीर केशवरावजी भोसले आपण मंचकावरती या. सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट तेजसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये भोसले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. तर यानंतरची विनंती आहे, इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती जयकुमार कारंडे यांना आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या विराट सभेचे प्रमुख आणि 2024 चे खऱ्या अर्थानं आपल्या जीवावरती होणारे आमदार आदरणीय हर्षवर्धनजी पाटील, उपस्थित व्यासपीठ, सन्माननीय बंधू आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या भगिनींनो, जास्त वेळ मला घ्यायचा नाही भाऊ, पण आमच्या गावामध्ये हे आमचं गाव पूर्वीपासून पवार साहेबांच्या विचाराचं आहे, ऐका. आणि आमच्या या गावामध्ये भाऊ साधारण 155-60 कोटीची यादी विरोधी आमदाराने विकास केला म्हणून सांगितलं गेलं. तर मला एवढं सांगायचं या निमित्तानं, 120 कोटी रुपयाचा आपला हा भक्ती मार्ग म्हणून त्या पॉम्पलेट मध्ये आपल्या घरोघरी चिठ्ठी पोहोचली असेल, पण आपल्या इंदापूर तालुक्यातल्या 11 गावं त्याच रस्त्यावर आहेत. तावशी पासून बावड्यापर्यंत BKBN इंदापूर तालुक्यातली 11 गावं आहेत आणि 11 गावात प्रत्येक पॉम्पलेट वरती 120 कोटी 120 कोटी 120 कोटी 11 गावाचा हिशोब केला तर 1320 कोटी होतात. रस्ता एक, हिशोब 11 पटीचा. आदरणीय साहेबांना मी विनंती करतो की आमच्या गावात महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. आणि मग गेल्या 4 वर्षात 2 टर्म मध्ये 10 वर्षापूर्वी साहेब आमच्या गावाला उन्हाळ्यात 4 पाणी मिळत होती. आमच्या बहुतेक शेतकरी बंधूंचा ऊस कॅनलवर असायचा का नाही. आणि मग आज अशी परिस्थिती झाली की तुळशी बारशीच्या काल परवा लग्नाला दुसऱ्याच्यात आम्हाला ऊस आणावा लागलाय. आणि मग ही अवस्था आमच्या कॅनलची आहे. आणि मग हे निष्क्रिय नेतृत्व पाठीमागच्या 10 वर्षापूर्वीच माझ्याशिवाय पाणी कुणी देऊ शकत म्हणत नाही. आणि आमच्या घरदाराचं वाळवंट झालं, कवा पाणी यायचंय भाऊ. परत एकदा मी त्या 5 TMC चा विषय सांगतो. 5 TMC पाणी आणायचं, 5 TMC पाणी आणायचं, उजनी धरणातनं पाणी आणायचं, संसर्कट मध्ये टाकायचं. पण भाऊ संसर्कटची वाहक क्षमता 250 क्युसेसची, 250 क्युसेसची. 5 TMC पाणी सलग 7.5 महिने फाटा भरून 24 तास रात्रंदिवस व्हावं, तेव्हा त्या फाट्यातनं 5 TMC पाणी मिळणार आहे. आपल्याला लाईट मिळते 8 तास. 24 तासातला 8 तासाच्या लाईटीने हिशोब केला तर 1.5 TMC पाणी सुद्धा त्या महिन्यात कॅनल मधनं एका वर्षामध्ये वाहणार नाही. अशी परिस्थिती असताना आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची फसवणूक केली जाते आणि सांगितलं जाते की कॅनल मधनं 5 TMC पाणी आम्ही
आणणार होतो, पण आम्हाला विरोधकांनी विरोध केला सोलापूर मधून, विरोध केला त्यांच्या पक्षातून. आणि तसं जर नसतं तर त्या आमदाराच्या घराला 200-300 पोलिसाची फौज कशासाठी ठेवली होती, याचं उत्तर जनतेला द्यावं. आणि नाहक कारण नसताना आमच्या चांगल्या नेत्यावर बघितलं. परवाची सभा तुम्ही 500 खुर्च्या आणल्या होत्या, 250 उचलून नेल्या. भाऊ रस्ता सुद्धा उभा पुरत नाही या ठिकाणी. आणि मग अशा पद्धतीनं आमच्या गावाचं परिवर्तन झालंय भाऊ. आणि ह्यावेळेस लोकसभेपेक्षा चांगल्या मताधिक्यामध्ये आम्ही निश्चितपणे मिळवून देऊ. कारण हे गाव पूर्वीपासून भाऊंच्या पवार साहेबांच्या विचारात आहे. आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय की या पंचायत समिती गणामधून साधारण आपल्या इंदापूर तालुक्यात 14 गण आहेत. तर या 14 मध्ये पहिल्या 1 किंवा 2 नंबरचा गण हा निमसाकर गण असेल का? आणि मग अशा पद्धतीचं आपण सर्वांनी मिळून अजून 4 दिवस बाकी आहेत. या 4 दिवसामध्ये आपण सर्वांनी 4 मतं गोळा केली तर अर्धा विजय ह्या सभेत निश्चित होईल, अर्धा तालुका बघेल. आणि मग असं जर आपण सगळ्यांनी केलं, 4 माणसाला संपर्क वाढवायचा, दररोज 1 माणसाचं परिवर्तन करायचंय, दररोज 1 माणसाचं परिवर्तन करायचंय. 4 दिवसामध्ये 4 माणसाचं परिवर्तन झालं तर चांगल्या पद्धतीचं लीड घेऊ. आणि आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला 4 नंबरचं बटन, 4 माणसांचं परिवर्तन आणि 4 नंबरचं बटन, 4 नंबरचं बटन तुतारी समोरचा माणूस, तुतारी वाजवणारा माणूस, ते दाबून भाऊंना प्रचंड मताने विजयी करायचे. आणि आपल्या माध्यमातून तो गुलाब 23 तारखेचा आपण सगळ्यांनी इंदापूरला उधळायचंय. आणि आपण तो उधळू अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना ग्वाही देतो. आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कारंडे साहेब, मनपूर्वक धन्यवाद. एक पक्ष प्रवेश होतोय. जंक्शन ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अण्णासाहेब भोसले आपल्या कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताय. सन्माननीय अण्णासाहेब भोसले उपसरपंच ग्रामपंचायत जंक्शन आणि उपसरपंचांचे सर्व सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं नम्रपूर्वक स्वागत. आपण आपल्या सहकार्यांसमवेत पक्ष प्रवेश करता आहात. मागील 2 दिवसांमध्ये तालुक्यातील बहुतांश युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. यामध्ये महेश भाऊ बोंद्रे, त्याचप्रमाणे सोनू भाऊ चौधरी आणि अमोलजी पानसरे या तरुणांनी आपल्या सर्व सहकार्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं देखील पक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे निमसागर येथील युवा कार्यकर्ते राजू नलवडे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. त्यांचं देखील नम्रपूर्वक स्वागत. यानंतर सन्माननीय विशाल दराडे आणि ज्यांनी आता नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, ते जंक्शन ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अण्णासाहेब भोसले यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो, आदरणीय व्यासपीठ आणि पुढे जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ काय घेणार नाही, पण 1-2 मिनिटांमध्ये हे इंदापूर तालुक्याचा जो काय 10 वर्षामध्ये विकास किंवा बाकास झालेला तो मी तुम्हाला सांगणार आहे. 2009 मध्ये मी स्वतः इंदापूर तालुक्यामध्ये गणपती बसवलेला आणि 1.5 दिवसाचा गणपती बसवलेला मित्रांनो. आणि निरा नदीमध्ये नेऊन मी तो गणपतीचं विसर्जन केलं. चुकून माझ्याकडं चूक बुलीनी माझ्याकडं त्या गणपतीच्या पायाशी एक उंदीर होता. आणि उंदीर असताना अतिशय गोड आणि गोंडच दिसत होता.
आणि ती गोड आणि गोंडस दिसत असताना ते आम्ही इंदापूर तालुक्याची युवा पिढी भरकटून गेलो आनंदाने आणि आम्हाला काही सुचलं नाही. आणि आज त्या उंदरांनी 2009 पासून आज 10 वर्षात सुळसुळाला घातलेला आहे. नुसतं पोकारलं नाही, धान्य इंदापूर तालुक्यामध्ये वाटाभर सुद्धा ठेवलं नाही. म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे, जी आम्ही चुकी केली ती तुम्ही चुकी करू नका आणि येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने आपल्या हर्षूभाऊंना 4 नंबर चिन्हावरती तुतारीचं चिन्ह दाबून प्रचंड असं बहुमताने विजय करा, अशी मी एक तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि मित्रांनो, लालाभाऊ चव्हाण यांचं पहिल्यापासूनच प्रेम आमच्यावरती आहे, परंतु मी ह्या लिमसाकरचाच रहिवासी आहे, पुत्र आहे. माझे स्वतः रमेश भोसले हे माझे वडील आणि माझे स्वतः आजोबा ह्या लिमसाकर मध्ये कोतवाल होते. आणि आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जी शेतीमा मंडळामध्ये जमीन भेटली ती 9.5 एकर भाऊंच्या आशीर्वादाने मला ती जमीन भेटलेली आहे. पुनर्वसन मी ह्या लिमसाकर मध्ये केलेला आहे. लिमसाकर मध्ये मी घरकुल घेऊन 14 चाळीवरती घरकुल बांधलेलं आहे आणि भाऊंच्या आशीर्वादाने माझं चांगलं चाललंय. 10 वर्षांनी का होणार, पण मी सावध झालो, मला समजलं. म्हणून उंदरांचा आणि ठेकेदारांचा जो काय सुळसुळाट चाललाय, बघायला गेलं तर 10 वर्ष आम्ही सक्रिय काम केलं. आज आमच्याकडं एक टायमाचं खायचं अन्न सुद्धा नाही येत ताटामध्ये, परंतु यांच्या चपल्या उचलणाराची 2-2 कोटीची बिल्डिंग होती. हे आलं कुठनं? हे म्हणतात आम्ही मलिदा गँग नाही, मग आलं कुठनं? चपल्या उचलणाराचे 2 कोटी रुपयाचा बंगला असेल. जो माणूस 100 रुपयांनी जंक्शन चौकात युकी भाट्यांच्या कामाला जात होता 100 रुपयांनी, तो माणूस अजून या इंदापूर तालुक्याच्या 10 वर्षामध्ये जो कोण प्रचंड असं गाड्यासारखं तर नाही, पण मी असं केलं, मी तसं केलं, हे असं करणाऱ्या माणसांना फक्त ठेकेदारी आणि फक्त मलिदा गँग कॉलेज चालतात. आणि माझी पहिलीच वेळ आहे बोलायची, तुम्ही एवढा विस्तार केला. आणि खऱ्या अर्थानं क्रेटा गाडी घेऊन स्वतः फिरतात. जे चेपला उचलणार आहेत ते क्रेटा गाडी घेऊन फिरतात. 6 हायवा आहेत मित्रांनो, त्यांच्याकडे 6 हायवा क्रेटा गाडी. त्यानंतर कमीत कमी सांगता येणाऱ्या एवढ्या जमिनी घेतलेल्या आहेत. आणि पेट्रोल पंपाचं बी होत आहे का? बर. आणि ह्याच्यापर्यंत सांगायचं म्हणजे या इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही सामाजिक चळवळीत काम करतोय. मी इंदापूर तालुक्याचा अध्यक्ष असताना माझ्या नजरेस आलं की आमच्या फक्त महारामागांची फुलवणूक होती, फसवणूक होती. खऱ्या अर्थाने आमच्या मागा महाराजला यांनी वंचित ठेवलेला आहे. मागासवर्गीय 12 बलुतेंना वंचित ठेवलेला आहे. आणि ह्या वंचितापासून वाचायचं असेल, ह्या लांडग्यांपासून वाचायचं असेल तर आदरणीय भाऊंना आपण प्रचंड भावाला विजय करून द्या. यांना बसले भाऊंच्या सटीच जागणार, भाऊंसाठीच मारणार. इथे आहे तोपर्यंत भाऊंचा श्वास घेणार आणि भाऊंसाठी श्वास सोडणार. आदरणीय मी थांबतो. माझ्याकडे काय चुकलं असेल तर माझ्याकडं चूक बोलीने काय झालं असेल तर मी जाहीर माफी मागतो. मला तुमचाच या इंदापूर तालुक्याचा छोटासा कार्यकर्ता म्हणून माफ करावं. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय मल्हार, जय लहुजी. धन्यवाद अण्णासाहेब, मनपूर्वक धन्यवाद. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट तेजसिंह पाटील यांना विनंती. यानंतर इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती मीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्माननीय विलास बापू वाघमोडे यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, आपणा सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते मंडळी, उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण या तालुक्यामध्ये गेले
15 दिवस विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आहोत. ही रणधुमाळी तुम्हाला मला काय सांगते, उद्याच्या 20 तारखेला आपण तुतारी या चिन्हाच्या, तुतारी फुकणारा माणूस या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून हर्षवर्धन पाटलांना प्रचंड मताने निवडून द्यायची जबाबदारी देणार आहात का, हा मला तुम्हाला सवाल या ठिकाणी विचारायचा आहे. आणि जर हात वर करून आपण सर्वांनी हो म्हणलं पाहिजे. वा वा वा, आताशी करंट आलाय, थोडा करंट आलाय. अजून जोरात हर्षवर्धन पाटलांचा, हर्षवर्धन पाटलांचा. आताशी पोचलं बघा भरणेवाडी पर्यंत. नाद करायचा, नाद करायचा कोणाचा? बहादर. आताशी इंदापूर तालुक्यातल्या जनतेच्या मनामधलं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी समोर बसलेले 72 तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, ज्या अंगी मोठे पण तयातनं कठीण असतात त्याप्रमाणे हर्षवर्धनजी पाटील साहेबांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा मित्रांनो आपण पाहिलं की गेल्या पंचवार्षिक मध्ये आपला थोड्याफार मताधिक्यानं पराभव झाला आणि ह्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये अत्यंत दुःख झालं. गेली 5 वर्ष आपण कुठल्या परिस्थितीमध्ये जीवन जगतो याची जर खऱ्या अर्थानं आपण मनामध्ये विचार केला तर तुमच्या आणि माझ्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होईल की ज्या लोकांना सत्ता दिली त्या लोकांनी तुमच्या आमच्यावरती अन्याय केला, माझ्या शेतकऱ्यावरती अन्याय केला, शेतीला पाणी देण्यापासून आपल्याला वंचित ठेवलं, शेतकरी सुखाने समृद्धीने जगत असताना सुद्धा त्याच्यावर अन्याय करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर सत्ताधारी होता त्या आमदारांनी केलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, किती जरी त्यांनी लांडग्यासारख्या गप्पा मारल्या किंवा कुठेतरी वेगळ्या पद्धतीची भावना घेऊन तुमच्या आमच्या भावना भडकवण्याचा जर प्रयत्न केला तर ते दिवस गेलेले आहेत. गेले ते दिवस राहिल्याच्या आठवणी. त्याप्रमाणे मित्रांनो, तुमच्या मनामधल्या माझ्या मनातल्या ज्या दुःखाच्या भावना आहेत त्या भावना खऱ्या अर्थानं जर पेटून उठायच्या असतील, तुमचा माझा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल, तुमच्या माझ्या इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान पुन्हा दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर पोहोचवायचा असेल, तुम्हाला मला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागणार आहे. फक्त 4 दिवस राहिलेले आहेत. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे. तालुक्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. तालुक्यामधल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. परंतु मित्रांनो, आपण जागे राहिले पाहिजे. आपण जास्त मोठी सभा झाली म्हणून बावरून चालणार नाही. तुम्ही आम्ही रात्रीचा दिवस करा, प्रयत्नाची पराकाष्ठा करा. उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला मला वेगळ्या पद्धतीचं मतदान करून दाखवायचंय आणि आपण सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर कुठलाही आपल्यामुळे फार मोठं संकट राहणार नाही. म्हणून आता आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. मित्रांनो, ह्या हर्षवर्धन पाटलावरती झालेला अन्याय आपण पाहिला असेल की सत्तेमध्ये असताना सुद्धा हर्षवर्धन पाटलांचा शपथविधी झाला, राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. ह्याच अजित पवारांनी त्या ठिकाणी त्यांना घरी बसवायचं पाठ केलं. विलासराव देशमुख साहेबांच्या सरकारमध्ये हा इंदापूर तालुक्यात दुःखामध्ये अत्यंत दुःखी झाला. परंतु नीतीचा नियम ठरलेला असतो. हर्षवर्धन पाटलाला राज्यमंत्रीच काय, पुन्हा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. हाच इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान आहे. संधी आलेली आहे, संधीचं सोनं करायचं आहे. 7 तारखेला प्रवेश झाला. पवार साहेबांनी जाहीरपणाने सांगितले, अरे हर्षवर्धन पाटलांना तुम्ही फक्त निवडून द्या, पुढची जबाबदारी माझी आहे. मित्रांनो, काय जबाबदारी आहे ते आता तुम्ही मी आता ज्योतिषाकडे जाऊन काय बघायची गरज नाही. ज्योतिष आपणच व्हायचंय, निकाल आपणच यायचाय. हर्षवर्धन पाटलांना मुंबईला पाठवायचंय आणि पुन्हा येताना गाडी कसली घेऊन यायची? अरे पट्ट्याहो, गाडी कसली आणायची? कुणाची आणायची? वा वा वा. मग आता एकच करा, रामकृष्ण हरी. कमी पडतंय, जरा कमी पडतंय. रामकृष्ण हरी. हर्षवर्धन पाटलांचा, हर्षवर्धन पाटलांचा. वा रे वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद बापू, मनपूर्वक धन्यवाद. इंदापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष नितीनजी शिंदे यांना विनंती, आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करावं. थोडक्यातच व्यक्त करतो, कारण खूप उशीर झाला. आम्ही सकाळपासून फिरतोय. सिंधुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमतः मी वंदन करतो. आज निमसाकर गणामध्ये
आपला जो महाविकास आघाडीचा काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, मतदार बंधू आणि बहिणींनो, आज आपण इथं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, भावी आमदार, भावी मंत्री, पालकमंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ इथं उपस्थित आहात। आता 4 दिवसावर आपल्या 20 तारीख, आज 15 तारीख आहे, 4-5 दिवसावर 20 तारीख आली। सगळ्यांनी आतून पुढं जे काम करायचंय ते आता आपल्या गावातच करायचंय। प्रत्येक बूथ BLO यांनी सतर्क राहून काम करायचंय। आम्ही गेले 8-10 दिवस झाले प्रचाराला फिरत आहे। अतिशय रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे। जनसामान्य आता अनेक प्रवेश होत आहेत, त्या प्रवेशाच्या बाबतीत जे प्रवेश होतात त्यांच्या मागे जनमत आहे। आणि हे करत असताना जसं जसं पुढे चाललंय तसं एकदम वातावरण तुतारी वाजणारच आहे, पण जास्तीत जास्त मताने वाजले पाहिजे हे सगळ्यांनी दक्षता घ्यायची। आताच सुदर्शन रणवर यांनी इथला आमच्या निमसाकरचे तालुका संघटक आहेत, मागच्या 4-5 दिवसापूर्वी तेसिंग पाटील असेल, मी असेल, 4-5 दिवस झाला आम्ही प्रयत्न करत होतो। काय गोष्टी होत्या त्यांनी आजपासून काम पण चालू केलं आहे। मी भाऊ इथं सांगू इच्छितो की निमसाकर गावात नेहमीच सामाजिक उपक्रम होत असतात। नवयुवकांची पिढी जास्त आहे, तर इथल्या नवयुवकांसाठी एक तालमीची व्यवस्था आमची नेहमी इथं मागणी होत आहे। पण हा विषय मी तुम्हाला आवर्जून कानावर घालत आहे, हे निवडणुकीच्या कालावधी नाही घातला पाहिजे, पण ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस ह्या युवा पिढीसाठी आपल्याला इथं काहीतरी करावं लागणार आहे। पाण्याच्या बाबतीत तर सगळीच बोलली, बेरोजगारीच्या बाबतीत बोलली, रोजगार कोणालाही उपलब्ध नाही, बेरोजगारीमुळे व्यसनाकडे लोक वळलेले आहेत, नवयुवक पिढी वळलेला आहे। ती जर थांबवायचं असेल, एक सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व आपल्या पुढे उभा आहे। तुम्ही एक बारकाईने लक्षात घ्या, त्यांचं भाषण ऐका, तुम्ही भाषणाची शैली बघा, त्यांचे मुद्दे बघा। तुम्ही मुद्दे सुद्धा जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल साहेब काय बोलतात आणि साहेबांकडून आपण आत्मसात काय केलं पाहिजे। एवढे सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व आहे। विधान भवनात सुद्धा तुम्ही पाठीमागे बघितलं असेल, मुद्दा मांडताना सुद्धा मुद्दा मांडला आला पाहिजे, ती खिचून कुठलंही काम आणता आलं पाहिजे, असं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे। मित्रांनो, 10 वर्षापूर्वी जी चूक केली ती चूक करू नका, आणि हेच वेळ आहे, आम्ही नाही तो कमी नाही। येणारी 20 तारीख तुतारीवर माणूस त्याच्यावरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा, एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अध्यक्ष, मनपूर्वक धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट तेजसिंह पाटील यांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि ज्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेली आहे ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ, निमसागर आणि निमसागरच्या परिसरातील उपस्थित माझे बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या निवडणुकीत ही वेगळी ऐतिहासिक निवडणूक आहे आणि या ऐतिहासिक निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं प्रचलित सरकार उलटून टाकून फेकून द्यायचे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं या सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। सर्वप्रथम गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त जवळपास 850 मताचं लीड या निमसाकर गावाने आपल्या नेते आदरणीय सुप्रियाताई सुळेंना दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। त्याचबरोबर आज इथं बऱ्याच प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। आमचे जंक्शनचे डेप्युटी सरपंच भोसले असतील, या परिसरात काम करणारे अनेक युवक असतील, मी आपल्याला ग्वाही देतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणून तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही। तुमचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, तुमच्या मताला किंमत दिली जाईल आणि भोसले तुम्ही काय घाबरायचं कारण नाही, तुम्ही माझ्या शिवधणीच आहे, जंक्शनला माझी जागा आहे, जमीन आहे, व्यवसाय आहे, सगळंच आहे, त्यामुळे काय घाबरायचे कारण नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष तुमच्या शेजारी राहतो म्हणल्या भ्यायचं काही कारण नाही। आपण सगळे एक होऊ, एकजुटीने काम करणार आहे। आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देताना इंदापूर प्रशासनाची माहिती असणारा, इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत स्थान असणारा
इंदापूर तालुक्यातील प्रश्नाची जाणीव असणारा आणि तुमच्या आमच्या कामाची सोडवणूक करण्याची क्षमता असणारा, उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारा उमेदवार हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने आपल्याला दिलेला आहे. आपण पाहिलं असेल 7 तारखेला हर्षवर्धन पाटलांनी प्रवेश केला आणि त्याच सभेत आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची पहिली उमेदवारी हर्षवर्धन पाटलांची जाहीर केली, पहिल्यांदा जाहीर केली, पहिलं तिकीट जाहीर केलं. यावर हर्षवर्धन पाटलांना महाविकास आघाडीत काय स्थान आहे हे अधोरेखित होतं. त्याचा आपण बोध घेतला पाहिजे. पहिल्या मेळाव्यातच आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही हर्षवर्धन पाटलांना विधानसभेवर पाठवा, पुढचं काम मी करतो, म्हणजे मंत्रिमंडळाची शपथ द्यायचं काम मी करतो. आता पवार साहेबांनी त्यांचं काम केलंय, आता आपल्याला आपलं काम करायचंय, म्हणून तुम्ही आम्ही जागरूक राहिलं पाहिजे अशी मी साथ तुम्हाला घालत आहे. महाविकास आघाडी पंचसूत्रीचा कार्यक्रम घेऊन आपल्या समोर आलेले आहे. आमच्या माता भगिनींसाठी, महिला भगिनींसाठी महालक्ष्मी नावाची योजना आणलेली आहे. या योजनेनुसार आमच्या महिलांना दरमहा महिन्याला 3,000 रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आमच्या शेतकरी बांधवांना 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि 50,000 रुपये जे नियमितपणे कर्ज फेड करत आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचं मान्य केलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर. त्याचबरोबर आपल्याला आरोग्याचा प्रश्न भेडसावतो, आपल्याला आरोग्याचा खर्च फार येतो, आरोग्य विम्याचं कवच नसल्यामुळं आपल्याला त्रास होतो. तो त्रास आपल्याला सुसह्य व्हावा, आपल्याला कुठलीही दोषीच लागू नये म्हणून 25 लाख रुपयापर्यंतचा विमा शासन आपला सगळ्यांचा उतरवणार आहे. त्याचबरोबर बेरोजगार युवकांना 4,000 रुपये महिन्याला, सानुग्रह अनुदान म्हणून 4,000 रुपये, ज्यांना नोकरी नाही आणि जे शिकलेले त्यांना 4,000 रुपये द्यायचं महाविकास आघाडीच्या सरकारने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना करून सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचंही महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे. त्यामुळं जे सामाजिक आरोग्य काही लोकांनी बिघडवलेलं आहे, सामाजिक आरोग्याचे ज्यांनी बिघडवलेलं आहे ते आरोग्य नीट करण्याला मदत होईल, सामाजिक स्थैर्य लाभेल, सामाजिक आरोग्य लाभेल. या पद्धतीचं कामकाज महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. आपण सर्वजण छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहोत. या कारखान्याची काय अवस्था झाली आपण गेल्या अनेक वर्ष पाहतोय. या कारखान्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या सोबत त्या दिवशी मी 3 ते 4 तास आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब मी गाडीत होतो आणि त्या गाडीत असताना छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बाबत सविस्तर चर्चा झाली आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याला पूर्वीचं वैभव, पूर्वीचं नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची आदरणीय पवार साहेबांनी तयारी दर्शवलेली आहे. पवार साहेब मला म्हणले सिंग तुम्ही फक्त पॅनल उभा करा, मी प्रचाराला सुद्धा मी स्वतः येतो. मी पवार साहेबांना म्हणलं तुम्ही प्रचाराला यायची गरज नाही, केवळ तुमचा फोटो जरी लावला तरी आपला पॅनल निवडून येईल आणि भवानगरला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आणि म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे. इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी बदलायचा आहे आणि आपल्याला एक नव्या युगाची, नव्या उमेदीची सुरुवात करायची आहे. आणि म्हणून माझं निमसाकर मधल्या माझ्या माता भगिनी बंधूंना नम्र आव्हान आहे की आपण कुठलाही घाण न पडता येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस जे आपल्या हर्षवर्धन पाटलांचं चिन्ह आहे त्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं आपल्याला नम्र आव्हान करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष, मनपूर्वक धन्यवाद. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पृथ्वीराज बापू जाचक यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. आपल्या सर्वांचे नेते, उद्या 20 तारखेचे उमेदवार सन्मान्य हर्षवर्धन पाटील साहेब, सन्मान्य व्यासपीठ आणि निमसागर आणि परिसरातील माझ्या बंधू भगिनी तरुण मित्रांनो, बंधूंनो, येत्या 20 तारखेला आपल्या तालुक्याची ऐतिहासिक अशी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये 3 प्रमुख उमेदवार आहेत. आपल्याला सगळ्यांना विचारायचे, आपल्याला आमदार कसला पाहिजे? वरातीत नाचणारा पाहिजे का गरजे होऊन रडणारा पाहिजे का हर्षवर्धन पाटलासारखा तुमच्या माझ्या प्रश्नासाठी लढणारा पाहिजे? हे ठरवायचे निवडणूक आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी 20 तारखेला मतदान करा. सध्या तालुक्यात काय चाललंय? विकास केला नुसतं मंडळ जातं. विकास कोणाचा झाला?
आणि विकास केला म्हणजे उपकार केले. तुम्ही आम्ही सर्वजण आपला प्रपंच करतो. आपण आपले प्रपंच करत असताना आपल्या मुळाबांना आपण म्हणतो का मी तुमचं शिक्षण केलं, तुम्हाला खायला घातलं, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला जनते निवडून दिले, हा सर्व विकास करायची सर्व कामं तुमची असतातच, ती केलीच पाहिजे. नवं का केलेलं नसतं. पण जनतेने काय त्यांना कमी दिलं. कारखान्याचे अध्यक्ष झाले, बँकेचे अध्यक्ष झाले, जेपीचे अध्यक्ष झाले, आमदार झाले, पालकमंत्री झाले, मंत्री झाले, अजून काय पाहिजे होतं. त्यांच्यामध्ये विकास झाला तो फक्त एकच विकास झाला, त्यांच्या मर्यादा विकास झाला बंधूंनो. आणि ऐतिहासिक निवडणूक आहे. मला निमसागर वासियांना सांगायचंय, हे निमसागर गाव हे छत्रपती कारखान्याचे कार्यक्षेत्रातलं गाव आहे. हे गाव कार्यक्षेत्र असल्यामुळं आणि निमसागर गावातच नावातच साखर असल्यामुळे गावाबद्दल मला विशेष प्रेम आहे. तुम्हाला सर्वांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. बंधूंनी निवडणूक ऐतिहासिक आहे. आता चुकला तर पुढचे 25 वर्ष काही करता यायचं नाही. आपल्याला हे सगळं दुरुस्त करायचंय. वेळ खूप झालेला आहे, खूप बोलण्यासारखे. परंतु तुम्ही सर्वांनी येत्या 20 तारखेला झाडून मतदान करा, निर्भयपणे मतदान करा. लोकसभेत सांगितलं पाणी येणार नाही, लाईट येणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, काही होणार नाही. निश्चितपणे सगळे येईल, कुठला विकास थांबणार नाही. आपल्या आता इंदापूर तालुक्याचा सन्मान्य हर्षवर्धन पाटील साहेब निवडणूक झाल्यानंतर एक रोडमॅप काढणार आहेत आणि संपूर्ण तालुक्याच्या कानाकोपऱ्याचा विकास झाल्याशिवाय राहायचं नाही या ठिकाणी दोन्ही ग्वाही देतो. एक ऐतिहासिक अशी निवडणूक आहे. खोट्या नाट्या बोलता पाहिजे ते दिल्या जात आहेत. जाती जातीकडे भांडणं लावली जात आहेत आणि खोटी आश्वासन देऊन जनते दबाव मतदान प्रकार चाललेला आहे. गेले 3 दिवस मी आदरणीय श्रीनिवास पवारांबरोबर बारामतीत होतो. कारखान्याचे कार्यक्षेत्रात त्यांच्यावर मी गावोगाव घेतली. बंधूंनो, बारामतीमध्ये वातावरण खूप चांगलं आहे. हा कसा निवडून येतो, ती कसा निवडून येतो, ह्याला पाडतो त्याला पाडतो, म्हणणारा गडी घायला आलाय, सगळं पाळायला लागलाय. ही तुमच्या सर्वांची ताकद आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेने दिलेली सगळ्यांना ताकद आहे. तुमच्या मात्र हक्कातून सगळे घडणार आहे ते तुम्ही घडा असं तुम्हाला म्हणतो. आता एक जण म्हणले ते मग एका वक्त्याने विरोध केला कारखान्याचा. कारखान्याचे इलेक्शन 2 महिने लागेलच, तर काय करायचं आपण करू. परंतु जबाबदारी सांगतो, या छत्रपती कारखान्याचं जो कारखाना पश्चिम महाराष्ट्रात पहिला कारखाना होता तुम्हाला सगळ्यांना माहिती. ज्या कारखान्याचा भाव निघाल्याशिवाय इतर कारखाने भाव जाहीर करायचं धाडस करत नव्हते, त्या कारखान्याची वाट लावली. याला कारण केवळ आपले दत्तात्रय भरणे आणि अजितराव पवार हे मी ठामपणे सांगतो. माझं त्यांना चॅलेंज आहे. आजच्या ठिकाणी मी हे दोघांना चॅलेंज देतो. या कारखान्यात त्यांनी कशा दोघांनी वाटोळ केलं हे जाहीर चर्चा करायची माझी तयारी. एका बाजूला VSIची सगळी तज्ञ आणा, एका बाजूला मी एकटा बसतो. जर हार झालो तर मी पॅनल उभा करत नाही. त्यांची तयारी का चालू बघू आपण. सर्वसामान्य माणसाला 30,000 लोकांचा प्रपंच यांनी डोळे मिळवलेला आहे. गेले 2 वर्ष जनरल मिटिंग झाली, गेले 2 वर्ष आपला फायनल भाव निघाला, काही झालेलं नाही. आज काल आपल्या कारखान्याचे भूमिपूजन झालं, गुपचूप सगळ्याची वेळी भूमिपूजन केलेले, हे सर्व झालेले सगळं आपल्या दुरुस्त करायचे. मात्र करत असताना बाबांनो येत्या 20 तारखेला मतदान करा. आणि जास्त काही बोलत नाही, फक्त आपल्या सर्वांना मला अजून धन्यवाद द्यायचे. भाऊ 20 तारखेला मतदान होईल आणि 23 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा निश्चितपणे निमसागरची जनता तुमच्या मुखात साखर घातल्याशिवाय राहायची नाही, हे ठाम खात्री आहे. अधिक न बोलता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद बापू. इंदापूर तालुक्याच्या विकासाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला, ते सर्व धर्म समभावाचं प्रतीक, आपला माणूस, आपल्या भागातला माणूस, आपला विचार करणारा माणूस, आपले प्रश्न विधानसभेमध्ये परखडपणे मांडणारा माणूस, विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भाऊंना विनंती, आपण आम्हास मार्गदर्शन करावं. आज निमसागर गावामध्ये उद्याच्या 20 तारखेसाठी जे विधानसभेचं मतदान होणार आहे त्या निमित्तानं आपली सभा आपण आयोजित केलेली आहे. या सभेसाठी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते साखर संघाचे माजी अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी पृथ्वीराज बापू जाचक, पुण्याहून मुद्दामून खास आलेले पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर
आणि आमचे मित्र दत्ता गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी, पत्रकार मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे सगळे प्रमुख, काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे सर्व प्रमुख आणि जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, निमसागर गावामध्ये अनेक वेळा सभा झाल्या. निमसागर गावामध्ये अनेक वेळा आम्ही गेल्या 30-35 वर्षामध्ये बऱ्याच वेळा आलो. पण आजची सभा बघितल्यानंतर 23 तारखेचा गुलाल उधळण्यामध्ये निमसागरचा सिंहाचा वाटा असेल हे चित्र आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, उद्याची विधानसभेची निवडणूक मी जबाबदारीने या ठिकाणी विधान करतोय ही ऐतिहासिक निवडणूक आहे. उद्याची इंदापूरची विधानसभेची निवडणूक ही नव्या पिढीवर दूरगामी परिणाम करणारी आहे. इंदापूरच्या विधानसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या संसार प्रपंचावरती दूरगामी परिणाम करणारी आहे. आणि उद्याच्या विधानसभेची निवडणूक या इंदापूर तालुक्याचा चेहरा आणि मोहरा बदलणारी निवडणूक आहे. आणि म्हणून या तालुक्याचा कारभारी कोण असावा, या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मांचा संसार प्रपंच कुणाच्या हातामध्ये सुपूर्द करायचा आपल्याला, आणि कोण अशी व्यक्ती आहे की जी सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाऊ शकते, जी सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाऊ शकते, जी शेतकऱ्यांना बरोबर घेऊ शकते, सहकारी चळवळ कोण वाढवू शकतं, दुधाचा व्यवसाय उत्तम पद्धतीने या तालुक्यामध्ये निर्माण करण्याकरता कोण प्रयत्न करू शकतं, नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देण्याकरता म्हणून जी नवीन पिढी टॅलेंट निर्माण झालेलं आहे त्या सगळ्याचा विचार जर मित्रांनो करायचा असेल तर महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हा विचार करून आपल्याला उद्या मतदान करावं लागणार. मी आरोप करण्याकरता इथं या ठिकाणी उभा नाही असून 10 वर्ष तुमच्या हातामध्ये जनतेनं सूत्र दिली त्यांच्या हातामध्ये. मागची निवडणूक मी जिंकता हरलो, ठीक आहे, लोकांचा कौल आहे, आम्ही मान्य केला. आज 10 वर्ष झालं मी कोणत्या पदावर नाही, आजही पदावर नाही. सत्ता तुमच्याकडे आहे, अधिकार तुमच्याकडे आहे, प्रशासन तुमच्याकडे आहे, अधिकारी वर्ग सेवेकरता तुमच्यासाठी आहे, सगळी सत्ता तुमच्या ताब्यात आहे, सगळी पद तुमच्याकडेच आहेत. मग या 10 वर्षामध्ये या इंदापूर तालुक्याकरता आपण काय केलं हा जाहीर सवाल या निमसागरच्या सभेच्या माध्यमातून जे आमचे विरोधी उमेदवार आहेत, जे सत्तेचे उमेदवार आहेत, ज्यांनी सत्ता भोगलेली आहे, तुम्ही ह्या तालुक्याला उत्तर दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आज मित्रांनो ही निवडणूक एक वेगळ्या वळणावरून ठेपलेली आहे. आता इथं आमचे सुधीर भोसलेंनी प्रवेश केला, ते जंक्शन गावचे उपसरपंच आहेत, त्यांच्यावर अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. टाळ्या वाजवून त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करा. सभा संपली की 1 तासामध्ये त्यांना फोन येणारच आहे. मागच्या 3 दिवसापूर्वी महेश हजारो युवकांच्या सहित महेश मुंद्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी
आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला, तिथेही दमदाटी करण्यात आली, जाऊ नका म्हणून सांगितण्यात आलं. म्हणजे एका बाजूला तुम्ही भ्रष्टाचारानं तालुका बरबटला, मलिदा गँगच्या माध्यमातून या इंदापूर तालुक्याचं नाव तुम्ही धुळीला मिळवलं, दुसऱ्या बाजूला गुंडगिरी निर्माण करता, तिसऱ्या बाजूला या तालुक्यामध्ये बेकायदेशीर पिस्टलनी गोळीबार सुद्धा व्हायला लागला. त्यामध्ये नाथपंथी डवरी समाजासारखा एखादा तरुण मुलगा, त्याच्या पाठीत आणि पोटात आणि मणक्यामध्ये 6 गोळ्या, जी कारतूस सापडली ती बेकायदेशीर आहे. संस्कृती हे इंदापूर तालुक्याची संस्कृती आहे. तुमचा निमसाकरचा आठवडा बाजार कधी भरतो? सोमवारी. मग असाच एक सोमवारी बाजार पुण्यामध्ये भरतो, सांगतो, आठवडा बाजार. दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद मध्ये बाजार असतो आणि 4 नंतर बापू तो बाजार जिल्हा बँकेमध्ये असतो. कोण असतं त्या बाजारामध्ये? कोण असतं? सगळं माहिती आहे तुम्हाला. ही संस्कृती आपली. तुमच्या निमसाकरला मी ती पत्रक वाचलं, 165 कोटी रुपये निमसाकरला दिले. बरोबर आहे ना? जरा दुर्बीन देता का मला बघायला कुठले 165 कोटी दिसतात? बरोबर आहे सुदर्शन. आणि मग या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आपण, काय तालुक्याला तुम्ही दिलं सांगा? कैलासवासी मोठ्या भाऊंनी हा इंदापूर तालुका संस्कारात्मक निर्माण केला. पवार साहेबांनी रचनात्मक विकासात्मक काम करून हा तालुका पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काय केलं? गावागावात भांडणं लावायची, गावागावामध्ये गट पाडायचे. गावात एखादी व्यक्ती जर सगळ्याला त्रास देत असेल तर ती ह्यांच्या गाडीत बसणार बघा तुम्ही. आणि मग आता आज प्रश्न असा निर्माण झालाय, मला दुपारी काही मीडियाचे लोक भेटले, उद्या काय मला मीडियाचे लोक भेटणार आहे, सारखी मुलाखती मागायला येतात. कारण इंदापूरची विधानसभा महाराष्ट्रामधल्या 288 मतदारसंघामध्ये हिट लिस्टवर आहे. सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे की 23 तारखेचा निकाल इथं काय लागणार आहे. काय लागणार? ज्यांना आज पवार साहेबांनी गेल्या 30 वर्षामध्ये पदं दिली, माझ्या विरोधात 2 उमेदवार आहेत. एक विद्यमान आहेत आणि एक उद्योगपती आहे. आता ह्या 2 उमेदवारांना पवार साहेबांनी काय द्यायचं राहिलं एवढं सांगा बरं मला. कारखाना दिला बापू, तुमचं चेअरमन पद काढून. बापू चेअरमन असताना 38 कोटीच्या ठेवी होत्या, बापू त्या ठेवी गेल्या. जिल्हा बँक दिली, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलं, 2 वेळा विधानसभा दिली, राज्यमंत्री पद दिलं, सोलापूरचं पालकमंत्री पद दिलं, व्यवसाय करण्याकरता एजन्सी दिल्या. आणि पवार साहेबांच्या पक्षामध्ये बंडाळी झाली आणि जे 40 जण जे फुटले त्या सगळ्यात आघाडीवर जर कोण होतं तरी आपल्या तालुक्याचे विद्यमान सदस्य. तुम्ही पवार साहेबांची गद्दारी केली. दुसरे उमेदवार त्यांनाही 2 वेळा जिल्हा परिषद साहेबांनी दिली, त्यांना राज्याचं एक राज्यमंत्री पद दिलं. परत म्हणले आता आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला व्यवसाय करायचा आहे. मग साहेबांनी सगळ्या परवानग्या दिल्या, व्यवसाय काढून दिला. त्यांनी सांगावं पवार साहेबांचा काही संबंध नाही म्हणून. केलं पवार साहेबांनी, त्यांनी आम्हाला सांगितलं.
एक व्यवसाय करण्याकरता पवार साहेबांनी देशाचा कायदा बदलला, पण त्यांना समाजकारणामध्ये व्यवसायामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि आज तुम्ही पवार साहेबांना सोडून टाका. सांगा बरं, 10 वर्षामध्ये एवढं सगळं तुम्हाला पवार साहेबांनी दिलं, पवार साहेबांना एकटं पाडलं, म्हणजे ज्यांनी पवार साहेबांनी ज्यांना दिलं ते सोडून गेले आणि आमच्यासारखी माणसं पवार साहेबांच्या मागे ठाम उभा राहिली. हा इंदापूर तालुक्यातल्या मतदारांनी विचार करण्याच्या त्या ठिकाणी आहे. 10 वर्षामध्ये काढली एखादी संस्था, 10 वर्षामध्ये काढली एखादी शाळा, 10 वर्षामध्ये काढला एखादा उद्योग. सांगा ना, काय केलं काय? आणि आज काय माणसं विमान द्यायची भाषा करतात, काय माणसं हेलिकॉप्टर द्यायची भाषा करतात. तुम्हाला माहिती हेलिकॉप्टरची किंमत किती आहे? 24 कोटी रुपये आहे. चार्टर विमानाची किंमत किती माहिती? 78 कोटी रुपये. काय लोकांच्या बंगल्यामध्ये हेलिपॅड बांधायला लागले जातात. हे आलं कुठनं? अहो, हाय ते रोजगार बंद पाडले यांनी. आणि म्हणून मला सर्वांना या ठिकाणी मुद्दामून सांगायचं आहे की या सगळ्या भागामधला शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न कोणता आहे? तो शेतीचा पाण्याचा प्रश्न. तुमच्या काळात 7 पाणी येत होती. 2014 पर्यंत मी आमदार मंत्री होतो. कुणी सांगावं पाणी मिळत होतं का नाही? 10 वर्ष झालं आज अशी अवस्था आहे. पिकं जळाली आपली, पाणी मिळालं नाही आपल्याला. आणि कुणी फोन केला तर पाटकरी माझा ऐकत नाही. हे नुकसान आपलं झालं याचा विचार कधी केला आपण? आज ही सगळी गर्दी जमलेली आहे की फक्त आणि फक्त आपल्या शेतीचा पाण्याचा आपल्यावर अन्याय झाला म्हणून माणसं शेतकरी पेटून उठलेला आहे. आणि ह्याची जागा तुम्हाला उद्या 23 तारखेला या 22 गावातला शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा मला त्यांना या ठिकाणी द्यायचा. इथलं बंधारा सगळे बंधारे करतायत. त्या बंधाऱ्याचं 5 लाखाचं 7 लाखाचं टेंडर असतं, त्यात सुद्धा ह्यांचा हस्तक्षेप. मी त्या डुबल साहेबाला 4 वेळा फोन केला. अहो म्हणलं, निदान बंधाऱ्याची दुरुस्तीच्या कामात तरी पारदर्शीपणा ठेवा. माणसं आता वर्गणी गोळा करतात. हे सगळं तालुक्यामध्ये इतकं विस्कटलेलं आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो आहे ना, म्हणलं ही 10 वर्षाची घाण काढायची म्हणलं कदाचित माझी जातील काय 5 वर्ष वाया. पण काळजी करू नका, 4 दिवस मेहनत घ्या, 23 तारखेला विजय मिळवा. 1 महिन्यामध्ये या तालुक्यातला कारभार जर नाही सुधारला म्हणून ती बक्षीस आपल्याला या ठिकाणी आहे. ह्याच माणसाकडून तुम्हाला काम करून दाखवतो. आता प्रत्येक भाषणामध्ये माझ्यावरच आरोप केला जातो. समजा मी काही सत्तेत आहे का? सत्ता तुमच्याकडे. माझी ना, माझी लय प्रसिद्धी होती. काय सांगायचं? आता जसं पवार साहेबांची अवस्था तशी माझी अवस्था झाली. मित्र प्रामाणिक सांगतो, काय माझी चूक आहे सांगा. मी 40 वर्ष तुम्ही मला बघताय. याच निमसाकरचे रणवरे साहेब हे शिवामृत दूध संघामध्ये मॅनेजर होते आणि मी शिवामृत संघाचा संचालक झालो. तेव्हापासून मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय. या तालुक्यातला दुधाचा धंदा आपण वाढवला. या तालुक्यामधला ऊसाचा धंदा आपण वाढवला. या तालुक्यामधल्या कांद्याची शेती आपण वाढवली. या तालुक्यामध्ये फळबाग लागवड आपण वाढवली. रोजगार हमी खात्याचा मंत्री असताना सगळ्यात जास्त टार्गेट अनुदानाचं या तालुक्याला मिळालं.
पणन मंत्री असताना कांदा चाळ काढली, डाळिंब मार्केट काढलं, माशाचं मार्केट काढलं, 25 एकर जागा नव्यानं मार्केट कमिटीला आपण घेतली. हे आपलं योगदान आहे. नेरा विमा कारखाना, कर्मयोगी कारखाना, विचार करा जर हे संस्था नसत्या तर काय दिसलं असतं आपल्याला. तुम्ही एक नट बोल्ट तरी बसवलाय का त्या कारखान्यामध्ये? आणि निवडणूक लागली की पळ काढायचा, जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत. 10 वर्ष झालं मारुतीराव पाटील आहे तिथं. कारखाना कसा अडचणीत आला पाहिजे अशा प्रकारची रचना करायची आणि 10 वर्ष आपल्या तालुक्यामध्ये केवळ राजकारणाकरता शेतकरी वेटील धरला मित्रांनो. त्यामुळे आता चिंता करू नका, दिवस बदलतील. आजच सर्वे आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 162 जागा या महाविकास आघाडीच्या येणार आहेत असा सर्वे आता आलेला आहे. आणि अजून तर 4 दिवस प्रचार पुढे जाणार आहे. पवार साहेबांच्या 72 सभा आहेत. उद्या 17 तारखेला पवार साहेब 4 वाजता येणार आहेत बापू संसरला. तुम्ही या सगळे संसरला. आता बापू सांगत होते की हेलिकॉप्टर लँडिंग साठी तिथं कारखान्याची परवानगी लागते. आता मला म्हणले अजून परवानगी देणार ते. म्हणजे पवार साहेबांच्या हेलिकॉप्टरला लँडिंगला सुद्धा परवानगी तुम्ही देत नसाल. हे कसलं खुनशी राजकारण आहे सांगा. आता हे माझ्यावर आरोप करतात सांगतो, पण काळजी करू नका, परवानगी आणायची जबाबदारी माझी आहे सांगतो. पवार साहेब येणार म्हणजे येणार, 4 वाजता तिथे येणार, 18 तारखेला 1 वाजता इंदापूरला येणार. हजारोच्या संख्येनं आपण पवार साहेबांच्या सभेला या, हे जाहीर निमंत्रण आपल्याला या ठिकाणी करतो. मला एक जणांनी महापौर साहेब प्रश्न विचारला, इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे असं मला विचारलं. म्हणजे माझं काय मत असायचं, मी तर उमेदवार आहे. म्हणलं माझी काय माणसं पुढली, काय माणसं मला सोडून गेली, काय माणसांना 20-20 वर्ष पद देऊन आम्हाला सोडून गेली, काय आमच्या प्रचारात होती इथनं उठली त्या स्टेजवर गेली, काय कमी पडलं ह्यांना सांगा. आणि मग तिथं निमगावला काय भाषण झालं, काही नेते आले आणि ते असं म्हणाले की आता हर्षवर्धन पाटलाकडे फक्त 4च माणसं शिल्लक राहिली. एक ते स्वतः, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा. माझ्याबद्दलचं स्टेटमेंट सांगतो. त्यांनाही मला या निमसाकरच्या जाहीर सभेतनं सांगायचंय, 23 तारखेचा निकाल लागल्यावर कळेल हर्षवर्धन पाटलाकडे 4 आहेत का. इंदापूर तालुका हर्षवर्धन पाटलाचं प्रपंच आहे, संस्कार आहेत आणि कुटुंब आमचं आहे. आणि आता काय सभेत तर आमचाच व्हिडिओ दाखवायला लागले. काही व्हिडिओ लावलं, ते व्हिडिओ लावतो की व्हिडिओ आता माझ्यावर आरोप केले. आणि काही ठिकाणी आमचे व्हिडिओ दाखवायला लागले. आम्ही काय कोणाला काही शिवे दिलेत का? मतदान करतो
आता मला सांगा, आता वन्स मोर 23 तारखेला आता रस्त्याची कामं केली म्हणून सांगतात. हे रस्ता आहे ना आता झालाय, 2 महिने झालाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तुम्हाला बरोबर वाटतंय एवढं झालंय, म्हणजे असं काही एक समजा फाटला याच्यातलं काही भाग नाही, पण हाताने मिटणार दिसतंय ना. माझी विनंती, खरं ते चॅनल तुम्हाला जमलंय आणि हे लवकरात लवकर पुन्हा दुरुस्ती करण्यात यावी, हे माझी विनंती आहे. चालू परिस्थिती नका तुम्ही आता चला ना म्हणजे असं काय विषय बघा कसं निघतं. आता मला सांगा, ही ह्यांची 10 वर्षाची कारकीर्द. नाही आता अजितदादा आपल्या तालुक्यात 2 वेळा आले. इंदापूरला माझ्याबद्दल काय बोलले तुम्ही ऐकलं, निमगावला माझ्याबद्दल काय बोलले ते माहिती, लाकडी निंबोडीला काय मागे बोलले ती तुम्हाला माहिती. आता एकनाथ शिंदे ज्यावेळेस त्यांनी पक्ष फुटला, एकनाथ शिंदेला त्यावेळेचा व्हिडिओ बघा जरा संपूर्ण. जो पक्ष त्या शिवाजी महाराजांना काढलेला महाराष्ट्राच्या समजूतपर्यंत पोहोचवला, त्यांचा पक्ष काढून घेतला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं, हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटली त्याचाही विचार झाला पाहिजे. आणि मग कोणत्या दमगती तर काढायला पक्ष पुढे आणवलं होतं. आता अजून एक माझ्याकडे असे लय व्हिडिओ तुम्हाला सांगतो. आता हे भाजपच्या मांडीवर जाऊन बसले, सांगतो भाजप बद्दल अजितदादा काय बोलले ते ऐका, सांगतो तुम्हाला. दाखवू जरा इकडे. त्याच्यामध्ये रेती 1,500 रुपये प्रस्ते मिळायची, आता झाली 6,000 रुपये. घ्या कमलाबाई. आणि आता हे कुठे बसलेत? अजून लय माझ्याकडे मटेरियल फार आहे. सांगतो मला एवढीच विनंती आपल्याला करायची की ही संस्कृतीची माणसं ही तालुक्याचं नेतृत्व करू शकतात का सांगा. मी 40 वर्षे सार्वजनिकामध्ये काम करतोय. माझं एक वाक्य दाखवा तिथं हर्षवर्धन पाटलाची जीभ घसरली. एक वाक्य माझं दाखवा मी कधी कोणाला शिव्या दिल्या, सांगतो. एक वाक्य माझं दाखवा मी कधी कोणाचा अपमान केला. एक वाक्य माझं दाखवा. तुम्ही तर 2.5 वर्ष राज्यमंत्री होता, हर्षवर्धन पाटील 15 वर्षे कॅबिनेट मंत्री होता, 6 मुख्यमंत्र्यांवर आम्ही काम केलं, पण सत्ता कधी डोक्यात जाऊ दिली नाही. सामान्य माणसासाठी आपण या ठिकाणी काम केलं. आणि तुम्ही ही भाषा वापरता. तालुक्याला अजून बरंच आहे, बरेच व्हिडिओ आहेत, सांगतो तुम्हाला. आणि म्हणून मला सगळ्या इथल्या आमच्या तमाम शेतकऱ्यांना आणि सहकाऱ्यांना या ठिकाणी सांगायचंय, बाबांनो ही वेळ आता फार महत्वाची आहे. आता जर चुकलो ना आपण, फार आपली परिस्थिती अवघड होईल. पण आज इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या जनतेनं ठरवलेलं आहे. ठरलंय का नाही? रामकृष्ण हरी. आवाज लय कमी येतो जरा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, राहिले 4 दिवस झोपायचं. साड्या वाटल्या म्हणतो. अरे 6,000 कोटीची कामं केली म्हणतात, मग तुम्हाला साड्या वाटपायची वेळ का आली? सांगा. इथं आमच्या महिला भगिनी बसल्यात, कोण गेलतं का त्यांच्याकडे मला साडी द्या म्हणून सांगायला? कोण गेलतं? कोण? आता ह्या साड्या 5 कोटी रुपयाच्या दिल्या कोणी? कोणी दिल्या? हा कोण आहे व्यापारी? हा कोण साखरेचा व्यापारी आहे? आणि म्हणून आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे
की ही भ्रष्टाचाराची कारकीर्द, गुंडगिरीची कारकीर्द, समाजामध्ये भांडण लावून देणारी कारकीर्द आणि फक्त लबाड बोलायचं. अहो एक देव शिल्लक राहिला नाही शब्द घेऊन आता सगळे देव म्हणले एकदा आपण बसून ह्यांचाच कार्यक्रम करूया. हे 4 नंबरला माझं नाव आहे मला सांगतो. या मशीन अशा 2 मशीन येतील आणि त्या 4 नंबर समोर तुतारी वाजवणारा माणूस असं बटन दाबले की आपलं मतदान होतं. हे मतदान झालं, 23ला निकाल लागला की विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा सांगतो. आणि आपलं नाव 4 नंबरला, आपण काय 2 नंबरची माणसं नाही. त्यामुळं आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात. असंच आपल्याला 18 तारखेला पवार साहेबांची सांगता सभा वाघ पॅलेसच्या ग्राउंडवर होणार आहे. आपल्याला मार्केट कमिटीची जागा सुद्धा कापून दिली नाही बरं का. पत्र दिलं आम्हाला त्यांनी. हो 17 तारखेला पवार साहेबांची संसरला आहे, तिथं आपण यायचं आहे. उद्या अमोल कोल्हे साहेब खासदारांची सभा निमगावला आहे, ती 2:30 वाजता आहे. टायमिंग बदललाय, ते हेलिकॉप्टर येणार आहेत. 2:30 वाजता सभा आहे. उद्या संध्याकाळी सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते पाटील खासदार सुप्रियाताईंची सभा बावड्याला आहे. आणि मला वाटतं काटीला 17 तारखेला आपले प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब ते सकाळी 9:30 वाजता ते काटीला येणार आहेत. आणि 18 तारखेला मात्र पवार साहेबांच्या सभेला माझा आपल्याला हात जोडून विनंती आहे. 10 वर्षातले 120 महिने आपले वाया गेले. कोट्यवधी रुपयाचं आपलं नुकसान झालं. आता एक दिवस काढा 18 तारखेचा, जेवढा आपल्याला मानणारा मतदार आहे ना तेवढा इंदापूरला येऊ द्या सभेला. येणार का नाही? मला वाटतं ग्राउंड सुद्धा आपल्याला अपुरं पडेल अशी परिस्थिती आहे. पण सगळ्यांच्या साक्षीनं आपण या दृष्ट प्रवृत्तीचा आपण सांगता करू आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाची एक नवीन सुरुवात त्या उद्याच्या 23 तारखेनंतर आपण या तालुक्यामध्ये करू हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील. काय झालं? हा पोस्टलचं जे मतदान आहे पोस्टलचं ते पण ज्या त्या सगळ्या पदाधिकारी लक्ष देऊन केलं पाहिजे. त्याचाही प्रोग्राम आहे 11 ते 3. चालते. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील अरविंद अडसूळ. हॅलो. निमसागर मधीच्या इतिहासमध्ये झालेले अति विराट सभेचे जे साक्षीदार आहेत त्या सर्व साक्षीदारांचे आम्ही निमसागरच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.